निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता आपल्या सर्वांना ओढ लागली आहे ती म्हणजे आपला लाडका उत्सव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाची. 20 मार्च 2026ला हा मोठा दिवस आहे. स्वामी महाराज जन्माला आले नाहीत तर ते प्रगट झाले होते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. आता बरेच जण विचारतात, स्वामींची सेवा तर आम्ही नेहमीच करतो, मग या काळात का करायची? तर बघा, प्रगट दिनानिमित्त जो काळ असतो ना, त्या काळात स्वामी तत्व आणि दत्त तत्व हे ब्रह्मांडात खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं. या काळात तुम्ही केलेली छोटीशी सेवासुद्धा 100% तुम्हाला फळ देत असते. तुमचे प्रश्न काहीही असू द्या, लग्नाचे असोत, संतान प्राप्तीचे असोत, नोकरीचे असोत किंवा अगदी अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा स्वामींच्या दरबारात हे सगळं शक्य होत असतं. आज आपण याचं विशेष सेवेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट आपल्या सेवेची जी सेवा आहे ती तुम्हाला सांगते. आता मुख्य सेवा काय आहे तर आपल्याला काय करायचे आहे तर स्वामी चैत्र सारामृत या ग्रंथाचे पारायण. हा ग्रंथ आपल्याला एक दिव्य शक्ती ग्रंथ आहे म्हणून ओळखला जातो. यात 1 ते 21 अध्याय आहेत. आपल्याला तसं तर ही सेवा 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. मला व्हिडिओ बनवायला थोडा लेट झाला, त्यामुळे 28 फेब्रुवारीपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे आणि ती 20 मार्चपर्यंत आपल्याला करायची आहे. म्हणजेच काय तर बरोबर 21 दिवस ही सेवा चालणार आहे. बघा, आता पारायण म्हणजे काय तर रोज एक अध्याय एकाच वेळेत वाचणे, एकाच ठिकाणी बसून वाचणे आणि एकाच वेळेत वाचणे. 1 ते 21 अध्याय म्हणजेच एक पारायण होय किंवा एक पाठ होय. आता आपल्याला 21 दिवसात 21 पाठ करायचे आहेत. ज्यांना 21 दिवस शक्य नाही त्यांनी 11 दिवस शक्य करा, 11 दिवस करा आणि ज्यांना 11 दिवस पण शक्य नाही त्यांनी 5 दिवससुद्धा ही सेवा मनापासून केली तरीही चालतं. आता बघा, आपल्याला 1.5-2 तास सलग बसायला वेळ लागतो. मग आपण करायचं तर तुमच्यासाठी सुद्धा पर्याय आहे. तर तुम्ही रोज 7 अध्याय म्हणजे 3 दिवसात एक पाठ पूर्ण करू शकतो आणि 21 दिवसात तुम्ही 7 पारायणसुद्धा करू शकतात. स्वामींना तुमची ओढ महत्त्वाची आहे. तुम्ही किती वेळ बसता त्यापेक्षा किती श्रद्धेने वाचता हे तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्यांना वाचन येत नाही त्याने श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा रोज 11 मारी जप करावा. ही सुद्धा तितकीच प्रभावी सेवा आहे. तसेच तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्राची सुद्धा सेवा करू शकता. 21 दिवस 11 दिवस करू शकता किंवा 7 दिवससुद्धा किंवा 5 दिवससुद्धा तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. आता पहिल्या प्रथम काय करायचं आहे तर आपल्याला संकल्प नक्की सोडा. संकल्प म्हणजे काय तर स्वामींसमोर बसायचं, हातात पाणी, अक्षता, फुलं, हळद, कुंकू घेऊन आपल्याला आपलं नाव, गोत्र घ्यायचं, उच्चारायचं आणि आपली जी काही इच्छा आहे ती महाराजांना सांगायची. महाराज, मी या माझ्या कामासाठी 21 दिवस तुमची ही सेवा करणार आहे, ती तुम्ही पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आहे. जर तुम्हाला काही इच्छा नसेल तर फक्त आपला पुण्याईचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी जर आपल्याला ही सेवा करायची असेल तर तुम्ही ही करू शकता. आता बघा, पूजेसाठी काय करायचं आहे तर आपल्या देवघरासमोर एक छान आसन घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज तेच आसन वापरायचं. रोज वेगळं आसन घेऊ नका. बसताना डोकं झाकलेलं असावं, म्हणजेच महिलांनी पदर घ्यावा आणि पुरुषांनी टोपी घालावी. पूजा मांडणी तुम्हाला जर करता आली नाही तर तुम्ही फक्त तुमच्या देवघरासमोर बसून देखील तुम्ही पाठ करू शकता. ज्यांना पूजा मांडणी करायची आहे त्याने केलं तरीही चालेल. 21 दिवस आपण ही पूजा ठेवू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसा. देवघरात तुमच्या स्वामी समर्थाचा फोटो किंवा मूर्ती असेल, धूप दीप लावा, नैवेद्य दाखवा. स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करा आणि लोट्यात पाणी भरून ठेवा आणि एका वाटीत खडीसाखर, दूध, साखर असा नैवेद्य तुम्ही रोज दाखवू शकता. त्यानंतर तुम्हाला दिवाबत्ती करून दिवा लावून घ्यायचा आहे. कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि महिला असेल तर पदर घ्यायचं आणि जर तुम्ही ड्रेस घालत असता तर ओढणी घ्यायची आणि पुरुष असतील तर त्यांनी डोक्यावर टोपी घालायची आहे. बघा, पारायण झाल्यानंतर पोथी तुम्हाला परत झाकून ठेवायची आहे किंवा तुम्हाला उचलून ठेवायची असेल तर तुम्ही ते वाचन झाल्यावर तुम्ही उचलून ठेवू शकतात. वाचन पूर्ण झाल्यावर ते पाणी तीर्थ म्हणून सर्वांनी प्या. पाण्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते. तसेच प्रसाद देखील सर्वांनी घ्यावा. आता
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरामध्ये मांसाहार किंवा इतर नियम. बघा, जो सेवा करतो त्याने कडकडीत शाकाहार करायचा आहे, म्हणजे मांसाहार या काळामध्ये आपल्याला वर्ज्य करायचा आहे. ज्या घरामध्ये नॉनव्हेज बनवून द्यावं लागत असेल तर तुम्ही सेवा ही सकाळी सकाळी लवकर उरकून घ्या. मग स्वयंपाकाचं बघा. मांसाहार करून किंवा घरात बनवून नंतर पोतीला हात लावू नका, ही चूक टाळा. आता ज्यांना घराबाहेर जावं लागतं, कोणाचं लग्न असतं किंवा बाहेरचं जेवण घ्यावं लागतं, त्यांनी काय करायचं? शक्यतो बाहेरचं अन्न टाळा, कारण समोरच्याने ते कशा परिस्थितीत बनवलं असतं हे आपल्याला माहीत नसतं. जर खूपच जवळचं लग्न असेल तर तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि मगच जेव्हा आई वडील सासू सासरे किंवा स्वामी सेवेकऱ्यांच्या घरी तुम्ही अन्न ग्रहण करू शकता. तिथे तुम्हाला दोष हा लागत नाही, कारण तो हा स्वामी सेवेकरीच असतो. बघा, जेव्हा आपली मासिक धर्माची अडचण येते अशा वेळी काय करायचं? तर ते 4-5 दिवससुद्धा सेवा आपल्याला थांबवायची आहे आणि नंतर आपल्याला 4 दिवसाच्या नंतर आपल्याला पुन्हा अध्ययन सुरू करायचं आहे. तुमची जर 20 मार्च नंतर पूर्ण झाली असेल तर ती मनापासून पूर्ण करा. तसंच लहान बाळ असेल, स्त्री आणि बाळ रडलं तर त्यांना घ्यावी. पुन्हा हात धुवून सेवेला बसा. स्वामींना सगळं चालतं. तर अशा एका प्रकारे आपल्याला 21 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला उंबरठ्याला देखील हळदीचे लेपन करायचं आहे. छोटीची रांगोळी काढा. घरातलं वातावरण आनंदी ठेवा. कोणाशी वाद घालू नका, कारण एका बाजूला तुम्ही सेवा करता आणि दुसऱ्या बाजूला कुणाचं तरी मन दुखवता, तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला एकदम शून्य मिळतं. बघा, अनेकदा असं वाटतं की आपण सेवा करत असतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, तर कारण आपण ह्या छोट्या छोट्या चुका करत असतो आणि त्याच चुका आपलं त्या सेवेचं फळ हे आपल्याला देत नाही. म्हणूनच आपण इतरांशी व्यवस्थित आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि इतरांचं काटकूट खाण्याची गरज नाही आहे. बघा, 20 मार्चला म्हणजेच प्रगट दिना दिवशी आपल्याला या सेवेची सांगता करायची आहे. तर या दिवशी छान असं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. स्वामींची आरती करा. जमेल तर एखादं गरीबाला किंवा गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा किंवा तुम्ही लहान मुलांना देखील खाऊ घालू शकता. बघा मंडळी, स्वामींची कोणतीच सेवा ही वाया जात नाही. योग्य वेळी ते तुम्हाला नक्कीच व्याजासकट हे देत असतात. फक्त ही सेवा एक विधी नाही, तर तुम्ही स्वामींशी जोडलेला एक मार्ग आहे आणि तुम्ही ही सेवा नक्की करा. तुमचे काही अनुभव असतील तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या स्वामी भक्तापर्यंत पोहोचा, कारण तुमच्यामुळे जर कोणी सेवेला लागलं तर त्याचं पुण्यही तुम्हालाही मिळेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.